नमस्कार. गोष्ट लिहिणं म्हणजे कथालेखन. ही खरं तर एक जबरदस्त कला आहे नाही का? आपल्या मनातल्या कल्पना, आपले अनुभव दुसऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा किती छान मार्ग आहे हा. चला तर मग आज आपण याच कथालेखनामागचं जे रहस्य आहे ना, ते उलगडून पाहूया. पण कधी विचार केलाय का की एका साध्या छोट्याशा कल्पनेचं एका कधीही न विसरता येणाऱ्या कथेत रूपांतर होतं तरी कसं? म्हणजे असं नक्की काय असतं त्या गोष्टीत जे वाचकांच्या मनावर कायमची छाप सोडून जातं? आज आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला या 5 सोप्या टप्प्यांमध्ये मिळणार आहे. सगळ्यात आधी आपण कथालेखनाचं रहस्य काय आहे ते बघू. मग कल्पनेचं बीज कसं शोधायचं ते पाहू. त्यानंतर कथेची रचना कशी करायची, त्यातल्या पात्रांमध्ये जीव कसा ओतायचा आणि सगळ्यात शेवटी कथेला फायनल टच कसा द्यायचा, हे सगळं आपण बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या टप्प्यापासून, कथालेखनाचं रहस्य. आता रहस्य वगैरे काही नाहीये खरं तर. प्रत्येक उत्तम कथेमागे ना एक ठरलेला आराखडा असतो, एक फॉर्म्युला, आपण त्याला ब्लूप्रिंट म्हणूया. आणि हीच आहे ती ब्लूप्रिंट. हा जो माइंडमॅप दिसतोय ना, तोच आज आपला गाईड असणार आहे. यामध्ये गोष्ट लिहिण्यासाठी लागणारे सगळे महत्त्वाचे मुद्दे इतक्याच सोप्या पद्धतीने मांडले आहेत ना, की बस आपण आता एक एक करून हे सगळे मुद्दे समजून घेऊया. तर कुठल्याही कथेची सुरुवात होते एका अगदी छोट्याशा गोष्टीपासून, कल्पनेच्या बीजापासून. त्याला म्हणतात कथाबीज. चला जरा जवळून बघूया की हे कथाबीज म्हणजे नेमकं काय असतं. सोप्या भाषेत सांगायचं तर कथाबीज म्हणजे कथेची मूळ कल्पना. तो एक विचार असू शकतो, एखादी घटना असू शकते, ज्याच्या अवतीभोवती संपूर्ण कथा फिरते. अगदी एका लहानशा बीमधून अख्खं झाड कसं उगवतं, बरोबर तसंच या कथाबीजातून पूर्ण कथेचा जन्म होतो. खरं तर हे कथाबीज म्हणजे कथेचा आत्माच आहे. पण गंमत म्हणजे हे कथाबीज असं काही आकाशातून टपकत नाही हं. ते आपल्याला आपल्याच आजूबाजूला सापडतं. आपल्या निरीक्षणातून, आपल्या अनुभवातून आणि हो, आपल्या कल्पनाशक्तीतून. खरं तर आपल्या अवतीभोवतीच शेकडो कथा दडलेल्या आहेत. फक्त त्या शोधायची नजर हवी. अच्छा, तर आता आपल्याकडे कथाबीज आहे, म्हणजे समजा पाया सापडलाय. आता त्यावर कथेची एक मस्त भक्कम इमारत उभी करायची आहे. चला तर मग बघूया ही रचना, हे स्ट्रक्चर कसं उभं करायचं. कुठलीही चांगली गोष्ट घ्या, तिची रचना साधारणपणे 3 भागांमध्ये असते. एक म्हणजे आकर्षक सुरुवात, जी वाचकाला पहिल्याच वाक्यात पकडून ठेवते. दुसरा भाग म्हणजे उत्कंठावर्धक मध्य, जिथे खरी गंमत असते, घटना घडतात, उत्सुकता वाढत जाते. आणि तिसरा, सगळ्यात महत्त्वाचा भाग, प्रभावी शेवट, जो कथेला एक योग्य आणि लक्षात राहील असा शेवट देतो. आता ही रचना पक्की करण्यासाठी काही नियम लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पहिलं म्हणजे कथा नेहमी भूतकाळात लिहा, जणू काही घडून गेलेली गोष्ट आपण सांगतोय. दुसरं, सुरुवात आणि शेवट हे एकमेकांशी जोडलेले असायला हवेत. तिसरं, गोष्ट कुठे आणि केव्हा घडतीये, म्हणजे वेळ आणि ठिकाण हे स्पष्ट सांगा, म्हणजे वाचकाच्या डोळ्यासमोर चित्र उभं राहतं. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, कल्पनाशक्तीला पूर्णपणे मोकळं सोडा. बरं, तर आता आपल्या कथेचा सांगाडा म्हणजे स्ट्रक्चर तयार आहे. पण ह्या सांगाड्यामध्ये जीव कोण ओतणार? बरोबर, पात्र. चला तर मग पाहूया या पात्रांना जिवंत, अगदी खरंखुरं कसं बनवायचं. पात्र जिवंत कशी करायची, तर त्याचा एक सोपा नियम आहे. सांगू नका, दाखवा. म्हणजे एखादं पात्र रागीट आहे असं लिहिण्याऐवजी त्याला रागाच्या भरात मूठ आवळताना दाखवा. त्यांचे संवाद ते अगदी नैसर्गिक वाटायला हवेत, त्यांच्या स्वभावाला साजेसे. आणि हो, कथेचा विषय आणि काळानुसार भाषेचा वापर करणं तर आलंच. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, ही तर जादूच आहे. कधीकधी एखाद्या पात्राच्या तोंडून आलेलं एकच वाक्य पूर्ण पानभर केलेल्या वर्णनापेक्षाही जास्त प्रभावी ठरतं. एवढी ताकद असते संवादांमध्ये. तर आता आपली कथा जवळजवळ तयार आहे. आता वेळ आहे तिला शेवटचा हात फिरवायची, फायनल पॉलिश करायची. आणि ते म्हणजे कथेला एक छानसं शीर्षक देणं आणि त्यातून काय बोध मिळतो हे ठरवणं. शीर्षक म्हणजे काय, तर कथेची ओळख, तिचं नाव. ते कसं हवं, छोटं, आकर्षक आणि कथेबद्दल थोडी उत्सुकता निर्माण करणारं. आणि तात्पर्य म्हणजे कथेचं सार, तिचा संदेश, म्हणजे या गोष्टीतून आपण काय शिकलो, हे दोन्ही मिळून कथेला पूर्ण करतात. चला तर मग आतापर्यंत आपण जे काही शिकलो
ते प्रत्यक्षात वापरून बघायची वेळ आलीय. इथे एक अपूर्ण कथा आहे. ऐका. शाळेमध्ये 26 जानेवारीचा म्हणजे प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम सुरू आहे. भाषणं झाली, देशभक्तीपर गाणी झाली आणि आणि अचानक असं काहीतरी घडतं की सगळ्यांचं लक्ष तिकडे वेधलं जातं. आणि कथा इथेच थांबते. तर मग आता विचार करण्याची पाळी आहे. आपण आत्ता जो कथालेखनाचा ब्ल्यूप्रिंट पाहिला, त्याचा वापर करून या कथेचा शेवट कसा करता येईल, या कथेला कोणतं शीर्षक देता येईल आणि यातून कोणता बोध मिळेल, विचार करा. कारण लक्षात ठेवा, प्रत्येक पूर्ण झालेली कथा ही एका नव्या कथेची प्रेरणा असते.